नाही नाही गुलाबजाम नाही. हे बघ काय बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू. चल आकर आकर. देवा तुला. हा नाही मला नको, मला उशीर होतोय. चला मी पळतो. अरे निघतोस काय? कॉफी राहिली तुझी. थांब. असा कॉफी असू दे ना, आता नको. तू हा चहा नाही इथे, मी चहा पितो. तो उष्ट आहे. इट्स ओके, तुमचं उष्ट चालतं मला. चला येतो. यार खरंच चांगली युनिव्हर्सिटी आहे, कॅरिक्युलम पण चांगले आहेत. यार मी तर अंजलीला सांगितलंच नाही याबद्दल. नाही असे डिसिजन्स मी आता एकटे नाही घेऊ शकत, तिला सांगायलाच पाहिजे. हॅलो ओंकार बोल ना. हाय अंजली, तू ठीक आहेस ना? मी ओके. मला काय झालंय? नाही म्हणजे तुझा माझ्यावरचा राग गेला की नाही हे विचारायचं होतं मला. आय एम रिअली सॉरी अंजली. हो ओंकार, मी तुला सांगितलं ना मला वेळ लागेल, पण मी प्रयत्न करते खरंच हे सगळं विसरण्याचा. थँक्स यार. बाय द वे ऐक ना, मला तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं? बोल ना. आज ना माझं परत दादाशी बोलणं झालं, मी ऑफिस जॉईन करण्याबद्दल. काय? मस्त. कधी जॉईन करतोस मग तू? नाही अगं, मी ऑफिस जॉईन करत नाहीये. ऍक्च्युली ना आज दादाने मला शांतपणे समजवलं आणि मला त्याचं पटलं सुद्धा. त्याचं म्हणणं आहे की ऑफिस जॉईन करण्याआधी ना मी एक कोर्स करावा. त्यांनी मला तो कोर्स सांगितलाय. मी तेच चेक करत होतो ऑनलाईन. अगं खूप इंटरेस्टिंग कोर्स आहे तो, आणि ते पण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये आहे. एक मिनिट. म्हणजे तू फॉरेन मध्येच जाणार आहेस? इफ एव्हरीथिंग गोज वेल मी जाईन, पण हे आपल्या फ्युचरसाठी चांगलं असेल ना. तू अशी हसलीस का? ओंकार अरे खरंच तू किती साधा आहेस. तुला खरंच असं वाटतं की देवांशला तुझी काळजी आहे म्हणून ते तुला त्यांच्यापासून लांब पाठवतात? हो ऑफकोर्स. ओंकार अरे असं नाहीये. त्यांना तुला त्यांच्या बिझनेस पासून दूर ठेवायचं ना, म्हणून हा असा गेम चालू आहे त्यांचा. साली आय डोंट थिंक सो. अगं दादा खूप जेन्युइनली मला सांगत होता. ओंकार ऑफकोर्स वाटणारच, नाहीतर त्यांचा गेम सक्सेसफुल कसा काय होईल? आणि असंही फक्त देवांश नसतील ना हात, त्या सईचा पण हात असणार. मी तुला सांगते त्या सईनेच भरवलं असणार देवांश. अंजली मला असं वाटत नाही. पण ओंकार अरे तू खरंच किती साधा आणि भोळा आहेस. अरे तुला समजत कसं नाहीये, जर तू बिझनेस करायला लागलास तर आपोआप देवांचा इम्पॉर्टन्स कमी होईल ना. मग उरलंच कोण? रिया. अरे रिया ती तर मुलगी आहे, तिचं वेडिंग होऊन ती पण दुसरीकडे जाईल. मग तुला पण शिकायच्या निमित्ताने बाहेर पाठवणार आणि सई आणि देवांश त्यांची सत्ता परत स्थापन करणार. खरं रे कळत कसं नाहीये रे तुला? बाप रे, दादाच्या मनात एवढी इन्सिक्युरिटी असेल माझ्याबद्दल? अरे त्यांच्या मनात जरी नसेल ना तरी सई आहे ना तिकडे. सई सतत काही ना काहीतरी कारण काढून त्यांच्या मनात भरवत असणार. आणि हे सगळं सोडून तुला लांब पाठवण्याचं अजून एक कारण आहे. ओंकार काय? मी आपलं इतकं छान रिलेशन, असेही आता आपली मैत्री सगळ्यांच्याच नजरेत यायला लागली रे. आणि तुला लांब पाठवलं तर आपोआपच आपली मैत्री कमी होईल. मग काही प्रश्नच उरणार नाही. कळतंय का तुला? अरे हा सगळा ना त्यांचा प्लॅन आहे आणि तू अडकत चाललास अजून त्यात. नाही अंजली, हे बघ काहीही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये, असं मी होऊ देणार नाही. पण मी काय करू मला काहीच कळत नाहीये. ब्रो तर मला आता बिझनेस पण जॉईन करू देणार नाही. ओंकार हे बघ, माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे. ते जर केलं ना तर काहीतरी वर्कआउट होऊ शकतं. काय? तुझ्या दादाला तुला बिझनेस मध्ये घ्यायचं नाहीये खरे? ठीक आहे, नाही घेऊ दे ना. मग तू एक काम कर, तू दुसरीकडे जॉब मिळव. अगं मी जहागीरदार आहे, आमचा घरचा बिझनेस आहे आणि घरचा बिझनेस असताना मी बाहेर जॉब करू? अरे ओंकार
तुला जॉब नाही करायचा आहे, तुला फक्त अप्लाय करायचं आहे कंपनीमध्ये. म्हणजे दुसऱ्या कंपनीकडून ऑफर झाले ना तुला, की दाखवून दे ना त्यांना की तू तुझ्या मनात आणलंस तर तू काहीही करू शकतोस. आणि ऑफर लेटर्स बघून तेव्हाच आपोआपच तुला त्यांच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करायला अग्री होते. ते काही तुला बाहेर नाही पाठवणार जॉबसाठी. पण खरंच असं होईल? ऑफकोर्स. हे बघ मी आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या एक्सपिरियन्स वरून मी हेच शिकली आहे की जेव्हा समोरच्याला आपली किंमत कळत नाही ना, तेव्हा आपल्याला ती दाखवून द्यावी लागते. आणि मला माहिती आहे तू केपेबल आहेस. मला पटतंय तुझं म्हणणं. मी एक काम करतो, मी आत्ताच जॉबसाठी अप्लाय करायला लागतो आणि सगळ्यांना दाखवून दे. बेस्ट, खरंच बेस्ट आहे. थँक्यू सो मच अंजली. आणि नशीब माझं की मला तुला कॉल करायचं सुचलं, नाही तर वाट लागली असती यार माझी. हो का रे, मी तुझी वाट लागू देईन का? मी आहे ना तुझ्यासोबत. माझा कायम सपोर्ट आहे तुला. बरं चल, आता मी फोन ठेवते आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. येस, बाय बाय. आय फॉरेन युनिव्हर्सिटीचा कोर्स कॅन्सल. किती घाणेरडी मुलगी आहे ही अंजली. समजते कोण स्वतःला. क्लिअर कट माझ्या भावांमध्ये भांडणं लावून देते ही. आणि या मूर्ख ओमीला कळत कसं नाहीये. नाही, आता मी गप्प बसणार नाही. सरळ कन्फ्रंट करणार आहे त्या अंजलीला. मग कसा वाटला माझा परफॉर्मन्स? एकदम करेक्ट ट्रॅकवर आहेस तू. आता देवांश आणि ओमीमध्ये जोरदार भांडण होणार. आता बघू ही ओव्हर स्मार्ट सई काय करते ते. आता काय करू शकणार आहे ती? नथिंग. ती काय करेल ते नंतर बघू. पण तुझं काय? माझं काय? तू मला मदत करणार आहेस हे विसरू नकोस. मी हे सगळं करते कारण मला दिसतंय की तुला ओमीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून मी तुला एंटरटेन करते. पण या व्यतिरिक्त जर का तुझा दुसरा काही हेतू असेल तर मॅम, मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुमचं जाम ऐकून घेतलं मी मॅम आता. पण यावेळी तुमच्या तालावर डान्स नाही करणार मी. मला हवं तेच करणार. आणि माझा प्लॅन नक्की काय आहे याची तुम्हाला आयडिया पण नाही आहे.